नमस्कार. रायगड माझ्याच्या थेट भेट कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रायगड माझ्याच्या थेट भेटमध्ये आतापर्यंत अनेक मान्यवर येऊन गेले. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाची चर्चा करणार आहोत. एक कर्जत खालापूरचं राजकारण घेतलं तर ज्या नावाच्या चर्चेशिवाय ते पूर्ण होणार नाही असं एक नाव आहे, म्हणजे वसंतराव भोईर. म्हणजे काँग्रेस ते भाजप वसंतरावांचा प्रवास राहिलेला आहे. पण तरीसुद्धा एक दिलखुलास व्यक्तिमत्व होऊन ते ह्या सगळ्या संपूर्ण परिसराला परिचित राहिलेले आहेत. त्यांच्या ह्या सगळ्या जडणघडणीचा, त्यांच्या राजकीय भूमिकेचा, त्यांच्या राजकीय स्थित्यंतराचा आज आपण या थेट भेटमध्ये नक्की आढावा घेणार आहोत. मी वसंतरावांचं रायगड माझामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. वसंतराव, मला एक सांगा की वसंत भोईर काय रसायन आहे? वसंत भोईर हे सामान्य कुटुंबात जन्मलेलं एक सामान्य व्यक्तिमत्व आणि आयुष्यामध्ये दुःख, वेदना, कष्ट आणि अनेक अनुभवाने तयार झालेला एक कार्यकर्ता आहे एवढीच वसंत भोईरांची ओळख आहे? मी. येस. लोक म्हणतात की एक मुत्सद्दी राजकारणी, नाही. एक धोरणी, असं सगळं म्हणतात. मग त्यात कितपत? नाही, मी साधा सामान्य कनवाळू आणि प्रत्येक माणसावरती विश्वास करणारा कार्यकर्ता. माझा नेहमी विश्वासघात होत गेला. मी प्रत्येक माणसावरती जेवढा पत्नीवर विश्वास टाकतो, भावावर टाकतो, मुलावर टाकतो, कार्यकर्त्यावर टाकतो, तेवढ्याच सामान्य माणसावर टाकतो. मी माझ्या ओठात एक आणि पोटात एक कधीही ठेवलेलं नाही आतापर्यंत. वडील पोपट पवार तुमचे मारुती, तुमचे भोईर. जे भोईर, भोईर. मारुती, त्यांचा तुमच्यावरती किती प्रभाव राहिला? वडिलांच्या मुशीतच मी वाढलो. वडिलांच्या बरोबर म्हणजे वडील माझे पोलीस पाटील होते 1975-76 पासून. तेव्हा आलेले सरकारी अधिकारी, शासकीय अधिकारी, त्यांचं उठणं बसणं, गावकी या साऱ्या कामामध्ये वडिलांच्या बरोबर मी त्यांचा राईट हँड म्हणून मी काम केलं. वडिलांच्या बरोबर सत्य बोलणं, प्रामाणिकपणा, जे येईल ते स्पष्ट वक्तपणा, हे वडिला स्वच्छता, टापटीप आणि खरं बोलणं. खरं बोलल्याने माणसाला आठवायला लागत नाही. जे असेल ते खरं. मग तिथे आपलं नुकसान झालं ते चालेल, समोरचा माणूस दुखवला ते चालेल, पण ते परत आपल्याला आठवायला लागत नाही. जे बोललं ते बोललं, केलं ते केलं. आणि कधीही कुठल्याही बाबतीमध्ये, व्यापार असेल, कुटुंब असेल, घर असेल, अधिकारी असेल, शासनाचा माणूस असेल किंवा आपल्याला त्याची गरज असेल, खोटं बोलायचं नाही, ताकाला जायचं, गाडगं लपून ठेवायचं नाही, कधीही नाही. ते वडिलांनी शिकवलंच नाही आणि सर्वसामान्य माणसाबरोबर नाल जोडले पहिल्यापासून. तुमचा कायम काँग्रेस पक्षाशी सुरुवातीच्या काळापासून तुमचा संबंध राहिला. बिलकुल. पण तुम्हाला हे राजकारणात तुम्ही कसे काय घेऊन आला? तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात मला. मला मतदानाचा हक्क मिळाल्यापासून कैलासवासी तुकाराम सुर्वे आमदार, त्यांच्या भावात छोटा भाऊ त्यांचं सुधाकर एकनाथ सुर्वे, त्यांचं हॉटेल होतं अमरावतीमध्ये, हॉटेल मिलिंद म्हणून. मी 78ला शाळा सोडल्यानंतर 1-1.5 वर्ष बेकार परिस्थितीमध्ये वावरत होतो. राजकारणाचं आमचं आमराई हे ठिकाण, पूर्वी बस स्टॉप आमचा आमराई असायचा, दैवली आमराई बस स्टॉप. त्या स्टॉपवरती बसलेलं असताना माझे वडील प्रॉपर येस काँग्रेसचे. म्हणजे माझ्या वडिलांना रमेश पिंपरे, डागा, डाबिया आणि आमचे आमदार सुरेश लाड, त्यांचे मोठे भाऊ रमेश पाटील, ही सारी मंडळी येस काँग्रेसची म्हणून त्यांना एक वेगळं त्यांचं हे होतं. शरद पवारांच्या बरोबर त्यांचं गठबंधन असतं त्यावेळेस. आणि मी पोपट शेठचा मुलगा म्हणून त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून कामाला लागलो. पण सुदाम सुर्वेंचा मी सहकारी, ते माझे गुरु त्यांचं स्थानिक त्यांना मानत असेल मी. तर काँग्रेसचं मला त्यांच्यापासून राजकीय जडणघडण त्यांच्या घरापासून झाले. अंतुले साहेब भल्या भल्यानं समजले नाहीत, पण ते तुम्हाला पावले 99ला. कसं काय? त्यांनी तो अंतुले हे व्यक्तिमत्व कोणाला समजलं मला माहीत नाही, परंतु या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणामध्ये एक आदर्श आणि जस्ट अँड फेअर, एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख. ते कधीही झुकले नाहीत कुठल्याही गोष्टीला आणि त्यांचा निर्णय हा नेहमी अंतिम असायचा. त्यांच्याबरोबर काम करायला अशी मजा आली आम्हाला. काय अंतुले म्हणजे एक असं क्रेज होती, एक ऊर्जा होती, एक शक्ती होती, एक ताकद होती. आणि अंतुले साहेब येणार हे आम्हाला 4 दिवस अगोदर कळायचं. तेव्हा आम्हाला असं होतं केव्हा येतात भेट. अशा मला काँग्रेस आणि ते व्यक्तिमत्व इंदिरा गांधींच्या नंतर एक वेगळं आदर्श म्हणून आम्ही त्यांच्याकडे त्यावेळेस पाहायचो. आणि त्यांची सेवा करायला किंवा त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा यायची आम्हाला. 99ला अचानक तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली. काय मनाची स्थिती होती? निवडणूक लढण्यापद किंवा त्यासाठी? पवारसाहेब, आता तुम्ही प्रश्न मला विचारलात. मी ज्या राजकारणामध्ये अक्षरशः हे नम्रपणे मांडतो, शाळा सोडल्यानंतर काँग्रेस जॉईन केल्यानंतर आमचे त्यावेळचे सरपंच सुरेश भाऊ लाड, त्यांचा कार्यकर्ता मी, त्यांनी मला काम मिळावं, मला नोकरी मिळावी म्हणून ते प्रयत्न त्यावेळेस करायचे माझ्यासाठी. त्यांच्याबरोबर मी युथ कार्यकर्ता म्हणून काम केलं. 2-4 वर्षामध्ये माथेरानला अधिवेशन होतं
युवक काँग्रेस आणि त्यावेळेला आमचे कृपाशंकर सिंह कृपाशंकर सिंह, आमचे अजयजी सावंत माझे नगरातले माझे मित्र त्यावेळेस, पण ते अण्णा स्वराज्य कार्यकर्ते. तर आमचे माझे वरिष्ठ अशोकराव भूपतराव आज ते आहेत, त्यांना विचारा तुम्ही. त्यांनी मला युथ काँग्रेसचं चिटणीस बनवलं. तेव्हा गोपाळ पाटील आमचे उरणचे जिल्हाध्यक्ष होते. मला युथचं अध्यक्ष बनवलं सरचिटणीस. मग तालुक्यातल्या आमच्या काही मंडळीला ते पोटात दुखायला लागलं, कशा करत त्याला इकडे आणला तुम्ही राजकारणात काय बरे. मला कळलं नाही त्यावेळेस. मला अशोकरावांनी सांगितलं, वसंतराव तुमची नेमणूक केली खरी, पण मला 2 गोष्टी ऐकायला मिळाल्या. तर मी ते कधी मनात असं कडवतच राहिलो नाही. मी काम करत राहिलो. माझं काम, शरद लाडचं काम, आलेल्या पाहुण्यांना, आलेल्या नेते मंडळींना त्यांची उठबस करणं, त्यांना जेवण खात देणं, बैठका टाकणं, पत्रकं वाटणं, हे आमचं नेहमी काम असायचं. मला तेव्हा असं कधीही वाटलं नाही की मी नगरसेवक होईन, नगराध्यक्ष होईन आणि मग 99ला राष्ट्रपती जन्म होईल आणि ते सगळे लोक तिकडे पाहून जातील, मी थांबेन, मला तिकीट, असं कधीही मला वाटलं नाही. माझं आयुष्य नेहमी एक हे असतं, तुमचं एखादी लॉटरी, मला झटकन मला असं काहीतरी त्याचा फायदा होत गेला आतापर्यंत. आणि मी कधीही काम करताना स्वार्थ हा बघितलाच नाही. झाड लावताना सुद्धा आपण झाड लावताना मला एक फळ मिळेल, सावळी मिळेल, विषय नाही. तसं राजकारणात मी तो पार्ट काही ठेवलाच नाही. तुम्ही असं म्हणता, पण लोक असं म्हणतात की तुम्ही संधीचं राजकारण करता, बिलकुल, भोईर बंधू असं की बिलकुल. सगळ्या पक्षांमध्ये तुमचं त्याच ज्या दर्जाचं ज्या स्थान. माणसाने तो चष्मा, ज्याला कावीळ झाले त्याला जग कायम पिवळ देतं. माझं एकच नेहमी वाक्य आजही आहे, स्त्री चरित्रम पुरुषस्य भाग्य. प्रत्येक माणसाचं, प्रत्येक नराचं नशीब हे पतोड्याखाली दडलेलं असतं. त्याला माहीत नसतं त्याची कुंडली. जन्म जसा असतो, मृत्यू ठरलेला आहे, तसं माणसाच्या कुंडलीमध्ये काय लिहिलेलं आहे नाही त्याला माहीत नाही. असे अनेक लोक आहेत. शिवराज पाटील, त्यांना काय माहिती होतं मला देशाचं हे होणार आहे म्हणून, ग्रह खातं म्हणतं, असं काय नाही. ते नशिबी तुमचे असेल ना, ललाटे जे असेल तेच होणार. आणि मला खात्री होती, मी माझं पत्र लिहिलं 2 पानाचं बॅरिस्टर अंतुले साहेबांना, की मी सुरेश भाऊ लाड यांचा कार्यकर्ता आहे, बंधू पाटलांचा कार्यकर्ता आहे, माझ्या समाजाचे ते नेते मंडळी आहेत, त्यांच्यासमोर मी विधानसभेला सामोरं जाणं हे मला शोभत नाही. माझी ती अवकात नाही, परिस्थिती नाही, ताकद नाही, माझी तेवढी बुद्धिमत्ता नाही. मी त्यांना पत्र लिहिल्यानंतर ते मला बोलून घेतलं, माझी तरी मुलाखत घेतली. अंतुल्यांचा शब्द एक प्रमाण असतो आमच्याकडे पक्षामध्ये, काँग्रेसमध्ये. आणि त्याने मला सांगितलं, तुम्ही मूर्ख आहात, ही तुम्हाला संधी चालून आणली, संधीचं सोनं करायला पाहिजे, संधी सोडता का, आणि संधी पुन्हा पुन्हा येत नाही. ते एका वाक्यावरती मला ती गोष्ट करावी लागली. आणि काही तयारी नाही पवार साहेब, अजिबात मी त्यात खोटं बोलणार नाही. साक्षीला माझे 100 लोक आहेत. 99ला विधानसभा लढलेले वसंत भोईर परत कधी विधानसभा लढतील का? 99ला विधानसभा लढलो, काही काडीचा अनुभव नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावरती आणि पंजा या निशाणीवरती काँग्रेसचं अस्तित्व ह्या मतदारसंघामध्ये अतिशय जोरदार असं अस्तित्व होतं. आणि सगळेच लोक जे पक्षाला मानणारे प्रमुख, जे इंदिरा गांधींना मानणारे, काँग्रेसला मानणारे, अंतुले साहेबांना मानणारे, एक 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 बुरुज ढासलत गेला. असं सगळे गेल्यानंतर मग ते मला शेवटी ते पक्षासाठी, जे पक्षाचा प्रसंग वाईट टाईम आला, मला घेणं पडलं. आणि मग ते स्वीकारलं. मी स्वीकारल्यानंतर 99 नंतर जी पक्षाने उभारी द्यायला पाहिजे आम्हाला ज्या पद्धतीने, ती दिली गेली नाही. आणि पक्ष सोडण्याचं खरं कारण तुम्हाला सांगायला हरकत नाही मला. जिल्हाध्यक्ष त्यावेळेस रवी पाटील होते मला वाटतं. तरी पक्षाला ज्या पद्धतीने विकासात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे आमच्यासमोर, तो ठेवला नाही. आणि मग हळूहळू ही राष्ट्रवादी वाढत गेली. परी ते आमदार, त्यापेक्षा त्या पालकमंत्र्यांना धन्यवाद देईन मी. आमचे जे नेते मंडळी, आमचे तटकरे साहेब, अतिशय कामसू माणूस. त्या माणसाने जिल्ह्यात परत काम चालू केलं. आणि आम्ही बॅक फुटला. सहकार क्षेत्रामध्ये मुळात तो तिकडे पक्ष वाढत गेला. आणि 9-1 म्हणजे सगळे तिकडे लोक, अभ्यासू, अनुभवी, पैसेवाले, प्लॅनर सगळे. आणि मी एकटा पडत गेलो. माझ्याकडे जी टीम होती सगळी दुबळी टीम होती. आणि त्या टीमने मला साथ दिली, पण मला जिल्ह्याकडनं पाहिजे तसं ताकद मिळाली नसल्यामुळे मला हा प्रसंग माझ्या ओढवला. माझ्या वडिलांचं जेव्हा निधन झालं, त्या निधनामध्ये मी अतिशय कासावीस झाला होता. त्या टायमाला आदरणीय तटकरे साहेब पालकमंत्री असताना जिल्ह्याचे, त्यांना समजलं, त्वरित माझ्या घरी आले. त्या टायमामध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सांत्वनासुद्धा माझ्या घरी आले नाहीत. ते माझ्या मनात फार मोठं दुःख घर करून राहिलं. आणि तुम्ही निर्णय घेतला? तो निर्णय मी घेतला. आणि त्या निर्णय घेण्याच्या पाठीमागचा उद्देश दुसरा होता, की माझा तालुका, माझा जिल्हा हा विकासापासून वंचित नको, संघर्ष नको. नगरपालिकेत मी काम केलं. त्यावेळी नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा आमदार असायचा, नगराध्यक्ष काँग्रेसचा असायचा, काम होत नव्हतं. आणि म्हणून सुरेश लाड या चांगला कार्यकर्ता आहे, त्यावेळेस आपल्याला वाटायचं आम्हाला असं, हा चांगलं काम करेल, चला आपण 2 पावलं मागं येऊया. मला आदरणीय
पवारसाहेबांनी, अजितजी पवारसाहेबांनी, मी नम्रपणे मांडतो, काही गोष्टी कबूल केल्या होत्या. तुम्हाला चांगलं पद देऊ, हे देऊ. मी म्हणलो मला सुरेश लाडांचं आमदारकीचं तिकीट, त्यांचं ताट मला वाढलेलं नको. मग मी दुसरं काही द्या, चला गावाचा विकास होतोय, चांगलं होतंय, या हेतूनेच केवळ मी या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये कुठलंही मला 500 कोटीचं काम, 1000 कोटीचं काम, 2000 कोटीचं काम आणि पैसे हे वसंत मयूर करता गौण गोष्ट आहे. आजही, उद्याही, केव्हाही मी पैशाला महत्त्व देणारा कार्यकर्ता नाही. माझे आजोबा चंद्र पाटील सावकार होते, अनेक लोकांनी त्यांनी मदत केली. एक आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेलं. पोपट शेठ, नाव सोनूबाई हाती कचऱ्याचा वाल, पैसे नाव पोपट शेठ, पैसे नाहीत, हिंमत, ते गेले. मी तसंच आहे. आज मी परिस्थितीने आर्थिक दुबळा आहे, पण मनाने मी मजबूत आहे. कितीही प्रसंग वाईट आले तर मी साथ देणारा माणूस आहे. मी अजिबात हिंमत हरणार नाही. पण असं काय झालं की म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादीने सन्मान केला नाही असं काय बोलतात? राष्ट्रवादीने मला सन्मान चांगला केला. राष्ट्रवादीची नगरपालिकेच्या लढण्याच्या वेळेला मी जिल्हा नेते मंडळांना दोष देत नाही, मी पवारसाहेबांना दोष देत नाही, अजितदादांना दोष देत नाही, तटकरे साहेबांना दोष देत नाही. कारण मी त्याच्याकडे काय मागितलंच नाही. मला त्यांनी स्वतःहून शिडको दिली. शिडकोसाठी लोक तरसतात, त्यांना मिळत नाही, मला त्यांनी दिलं, त्यांचे आभार मानतो मी खऱ्या अर्थी. परंतु माझं एक म्हणणं होतं, कर्जत खालापूरचं नेतृत्व सुरेश लाड करतात तरी करू दे. कर्जत नगरपालिकेपुरतं मर्यादित कर्जत नगरपालिका निवडून येण्यासाठी आम्ही लोकांना शब्द दिला होता. त्या पद्धतीचं काम इथं झालं नाही, संघटनेचं तसं काम झालं नाही. मी असं म्हणणार नाही की सुरेश लाडने काय ढवळवळ केली असेल, आर्थिक त्यांनी काय घोटाळा केला असेल, ते मला ते म्हणायचं नाही. परंतु इथे ज्या पद्धतीने नगरपालिका चालवायला पाहिजे त्या पद्धतीने नगरपालिका गेल्या 15 वर्षात चाललेली नाही. आणि इथे लोकशाहीला महत्त्व नाही, इथे हुकुमशाही, इथे पक्ष हा ना मला जाणवला नाही, इथे व्यक्ती म्हणून मला जाणवले गेली. इथे प्रत्येक गोष्ट इथे हुकुमशाहीने चालते, असं होत नाही. तुम्हाला आज मी बीजेपीमध्ये खुश आहे. आज मला 100 दिवस झाले बीजेपी देऊन. मला माहिती आहे पक्ष दुबळा आहे, मला माहिती आहे. पण तिथे विचारांची देवाणघेवाण आहे, तिथे बैठक आहे, ते प्रत्येक गोष्टीवरती अगदी नम्रपणे म्हणजे इंचावरती तिथं राजकीय चर्चा होते. हे असं मला खूप आनंद आहे. मी राष्ट्रवादीत काम कमी केलं, मला मान जास्त मिळाला. मी बीजेपीत जास्त काम करतोय, मला मान पण तेवढ्याचं, पण तिथे काम करताना मला मजा वाटते, मला ऊर्जा आली अंगात, म्हणजे मला संसरले. आता मी 99 नंतर विधानसभा लढल्यानंतर जसं राष्ट्रवादीत गेलो, 6 महिने मी काम चांगलं केलं. मला समजलं की इथे वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे, गटबाजी वगैरे. तर मग मला एक गोष्ट दुःख वाटतं, मी राष्ट्रवादीत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे 1-2 लोक सोडले, टोकळे वगैरे सोडले, तर माझ्या घरी लोक येऊन दिले नाही किंवा आले नाहीत. कारण मी एकाला विचारलं का तुम्ही माझ्या घरी येत नाहीत, तर म्हणाले नाही बाबा तिकडे आमच्यावरती मग ते डोक धरतील, डाऊट खातील. म्हणजे असं तुसडं किंवा असं घाणेरडं राजकारण त्या पद्धती मला तिथे जाणवलं नाही. मी अनेक असं समजा आपण एखादा निर्णय घेतला, आता तुम्ही रिलायन्सच्या विषयामध्ये आपण मोर्चा काढला, हे काढला, ते काढला. मोर्चा काढायला आम्ही पाऊस डोक्यात घेऊन भिजलो, गेलो, पाय लंगडा असताना तिथे गेलो, पण त्याची काही निर्णयात्मक भूमिका असेल, धोरणात्मक विषय, तेव्हा आम्हाला कुठं पत्ता नाही, हे त्यांचं काम नाही. असं नाही होत ना. तुम्ही ज्या प्रक्रियेमध्ये काम करता, सगळ्यांना घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे. मग तुम्ही उमेदवार असतील, काय असेल, जिल्हा परिषद असेल, तुम्ही सगळ्यांना विश्वास घेतला पाहिजे. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसावी. आता काय भूमिका आहे? पण आता माझी भाजप पक्षामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत त्या पक्षात राहणार, काही झालं तरी. कारण त्यांचे नियम, अटी, शर्ती जवळून बघितले, त्यांचं काम जवळून पाहतोय आणि मी त्याच्या कामावर खुश आहे. त्यांनी मला काही दिलेलं नाही, मी त्याला काय मागितलेलं नाही. आणि मला एक गोष्टीची खात्री आहे पवारसाहेब, का तुम्ही काम करत असाल आणि तुम्ही प्रामाणिक असाल तर कोणाची ताकद नाही तुम्हाला तिथून हटण्याची. आणि माझी नाळ ही विकासाची जोडली पूर्वीपासून. मी असं म्हणत नाही. भाजप संधी देईल का विधानसभेला तुम्हाला? पक्ष मोठा आहे, पक्षाचं आगो सांगू शकत नाही, पण काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये 100% हे मिळणार, काहीतरी एखादी भूमिका बजावून मिळणार. पण मी त्या पलीकडचा कार्यकर्ता आहे. तुमची इच्छा आहे का पण विधानसभा लढायची? अरे बाबा, मला वडापाव जर पाहिजे असेल आणि तुम्हाला जर बिर्याणी खायला दिली, मला का नको आहे ती? 100% करणार. पक्षाने जर दिलं नेतृत्व करा, 100% करेन. पण पक्षाच्या ध्येय धोरणाला, पक्षाच्या नीतिमूल्यांना, पक्षाचे जे नियम अटी शर्ती आहेत की पक्षाने जे सांगेल त्या पद्धतीने वागणारा कार्यकर्ता आहे. मला काम करायलाही आवडेल आणि उमेदवारी घ्यायलाही आवडेल. गेल्या काही वर्षामध्ये MMRDAच्या माध्यमातून ह्या शहरामध्ये कर्जतमध्ये फार मोठ्या प्रमाणात निधी आला. मागच्या 5 वर्षामध्ये तो आला नाही. म्हणजे ती वस्तुस्थिती सुद्धा आहे की MMRDAचं. पण मग हे काय, कसं काय मग तुम्ही म्हणाल की सरकार म्हणून जे कमी पडते, मग ती तुम्ही कशी भरून काढाल? नाही, कसं आहे, ते MMRDA असेल किंवा सिडकोचं तर आपल्याकडे नाही समजा, पण ज्या गव्हर्नमेंटचे जे पैसे चेअरमन तुमच्याकडेच आहे ना? आता आहेत ना, पण ते तर आपल्याकडे ज्या पद्धतीने तो आता आपल्याकडे हे नाही आहे त्याचा, तो सिडकोचं आपल्याकडे
नैना प्रोजेक्ट नैनामध्ये काय भाग महिन्यामध्ये आहे? आता पुढे वावरल्या ह्याच्यापर्यंत आहेत. MA-मराठी तुम्ही बोललात ना, MA-मराठीमध्ये सदस्य तेव्हा शरद लाड होते म्हणतो त्यावेळेस. त्यांनी ते काम केलं, चांगलं काम केलं त्यांनी. त्याच्या कामाबद्दल काही ते नाही. काम करणं ठीक आहे, आणणं ठीक आहे, पण ते काम योग्य पद्धतीने झालेलं नाही त्यांचे. ज्या लोकांना विश्वास घेऊन व्हायला हवी होती कामं, ती कामं या 10 वर्षामध्ये त्यांनी झालेली नाही. वसंत भोईर हे राजकारणाची गुंतागुंत काही लोकांना नाही आवडत. वसंत भोईर आले की ती मैफिल जमते, लोक असं एकदम दिलखुलास असतात. तर मला ते आवडतं की हा दिलखुलासपणा कसा जपला. तर मी राजकारण आहे 10-5% करतो. समाजकारण मला सगळ्या थरातील सर्व नागरिकांना घेऊन म्हणजे नेहमी आनंदी राहावं, उत्साही राहावं, मनात कुठली गट तट आट काही ठेवत नाही, दिलखुलास पिक्चर बघता? 100%. कोणते पिक्चर बघितला अलीकडे? मी जास्त मराठी पिक्चर बघतो, म्हणजे असे कुठला हिरो कुठला आवडतो? मराठी हिरो नाना पाटेकर. आवडतं. हो, त्याची जी व्यक्तिमत्व आहे, हिंमत आहे, बोलण्याची ढब आहे, काम आहे, ते काम आपल्याला आवडतं. अनसपुरे आवडतो असं कॉमेडी म्हणून. पुढे दादा दादा पण तुम्ही एक गोष्ट आहे की तुम्ही नेहमी हा सगळा बघतो की तुम्ही तुमची एक नेक्स्ट पुढची तुमची दुसरी पिढी आहे ती तुम्ही फार सुशिक्षित केली. काय काय भूमिका होती या सगळ्याची? त्याचं कारण असं आहे, आम्ही ग्रामीण भागात राहिलेलो कार्यकर्ते आणि शिक्षण असावं ही आमच्या वडिलांची पहिल्यापासून भूमिका होती. कठीण परिस्थितीमध्ये मधला काळ आमचा गेला. म्हणजे मी 10वीपर्यंत, 11वी जायला बूट नाहीत, सत्य कथा आहे हे, मी नम्रपणे आणि आनंदाने सांगतो. 11वी जायला मला बूट नाहीत, फुल पॅन्ट नाही, पण मी 11वीला गेलो नाही. ती खंत मनाला माझ्या स्वतःच्या. आणि वडिलांनी मला 80 सालानंतर माझ्या ताब्यामध्ये व्यापार दिला आणि मी गाठ बांधली, खून गाठ. आपण शिकलो नाही, भाऊ शिकले नाही दोन्ही, पण बहिणीला आणि मुलांना, आमच्या तिघा भावांच्या शिक्षण, चांगलं दर्जाचं शिक्षण द्यायचं म्हणून 10 वर्ष पुण्याला गेलो. वेळेअभावी मी राहिलो, मुक्काम केला, वडापाव खाल्ला, पण माझ्या मुलीला आणि मुलाला, आणि ती माझी दोन्ही मुलं शिकल्यामुळे दोन्ही भावांची मुली पण पुढे शिकल्या आणि भाची मंडळी पण शिकली. शिक्षणाला खूप महत्त्व दिलं मी. एकच लक्ष नगराध्यक्ष फलक लावले आणि तुमच्या मिसेसची म्हणजे माईंची उमेदवारी जाहीर केली होती. असं काय झालं की अचानक एकदम टन? पक्षाच्या नेतेमंडळींनी, जिल्ह्याच्या नेतेमंडळींनी, पालकमंत्र्यांनी इथे आम्ही जेव्हा प्रवेश केला पक्षामध्ये, त्या प्रवेशाच्या नंतर त्यांनी सर्वे केला गावात म्हणा, तालुक्यात म्हणा, आणि जे प्रॉपर जुने जे BJPचे लोक आहेत, त्यात गोगटे असतील, सुनील गोगटेंचा फार मोठा वाटा आहे यामध्ये. माईंना नगराध्यक्ष करा वगैरे, आणि त्यांनी नेतृत्वाला सांगितलं की त्यांना करा, त्यांचा जुना अनुभव आहे. कसं आहे, शेवटी तुम्ही कसं वागता समाजामध्ये, शेवटी आपण जेव्हा काम करतो समाजकारणात, तेव्हा आपल्यावर आपली पत्नी त्याच तडफेने सोबत असायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याबद्दल माई स्वतः कुठल्या जातीचं आहे, धर्माचं आहे, कुठल्या पक्षाचं आहे, कधी बघत नाहीत. आणि त्यांचं मूळ घराणंच राजकीय असल्यामुळे, सुरेश भाऊंचं, लाडसाहेबांची ती चुलत भावाची मुलगी असल्यामुळे, आणि ते तिथूनच त्यांचं ते सगळं. आणि माझे वडील पोलीस पाटील सहकार क्षेत्रामध्ये काम करत होते, मी नगराचे होतो, आणि आई माझी तशी समाजकारणामध्ये काम. तेव्हा त्या याने आपण कुटुंबाचा त्यात फार मोठा वाटा आहे. तेव्हा माईला ते लोकांची नाव शहरातील नगरसेवक असले, त्यामुळे तिला कधी अहंकार वगैरे असं मोठेपणा नाही. तेव्हा नागरिकांनी ते गोष्ट अशी, आणि मागच्या वेळेला एक खंत लोकांच्या मनात राहून गेली. ती माझ्या मनात खंत आहे, पण मी कधी बोललो नाही, पण मी आज बोलतो. मला एक गोष्ट फक्त वाईट वाटलं त्यावेळेस, की मागच्या वेळेला रोटेशन पद्धतीमध्ये नगरपालिकेचं नगराध्यक्ष ही महिला आरक्षण पडलं होतं. त्यावेळेला काही नेते मंडळींनी ते आरक्षण बदलून आणलं. पण वसंतराव, ही चर्चा अनेक वर्ष कर्जतच्या राजकारणात आहे. बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ह्या सगळ्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये आरक्षण असं बदलता येतं का? काय बाबा, सत्ता असल्यानंतर आणि तुमची बुद्धिमत्ता तशी असल्यानंतर आरक्षण काय सगळं बदलता येतं. फक्त मृत्यू माणसाला थांबवता येत नाही, बाकी सगळं करता येतं. सत्तेपुढे शानपण चालत नाही दादा पवार साहेब. तुम्हाला सांगायला नवीन पाहिजे का मी? सगळे करता येतं, सत्ताच्या हातात सगळे करतात, ते वाटेल ते करतात सत्ताधारी लोक. तर तुम्ही नगराध्यक्ष झाल्यात, पत्नी नगरसेविका राहिलेली आहे, एक विधानसभा लढलेला आहात, पुन्हा पक्षाने संधी दिली तर तुम्ही निवडणूक लढायला स्वतः तयार आहात. बिलकुल. तर ह्या शहराच्या आणि एकूणच आपल्या ह्याच्यामध्ये काय जसं विजन तुमचं काय आहे? विजन असं आहे माझं, सुंदर कर्जत. मी स्वप्न अनेक लोकांनी दाखवली, पुरी केली नाहीत. पारदर्शकता मला पाहिजे. काम कमी झालं तर चालेल, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या गावात स्वतःच असले पाहिजे. जे आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत, आपल्या कोणाच्या घरात सोन्याचे कौलं घालू शकत नाही, पण घालणार नाहीत, की मार्बलची गटर करणार नाहीत, पण जे माणसाला दैनंदिन जीवनामध्ये ज्या गरजा आहेत, त्या गोष्टी लागतात, की माझ्या शहरामध्ये ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. आता अनेक प्रश्न भेटतात आपल्याला. ट्रॅफिकचा बघा, पोलीस खातं बघा, तहसीलदार बघा, MSA बघा,
कुठेही असं वचक नाही. हे मी नम्रपणे बोलतो. मी भाऊ आमचे सासरे आहेत, आमचे गुरु आहेत राजकारणातले. पण तुकाराम सुर्वेंच्या नंतर एकही पुढारी शिवसेनेचा अजिबातच नाही. 100% बोलतो, जाहीरपणे बोलतोय. मनसे त्याहून नाही, शेका पक्षाचा अजिबातच नाही, आणि राष्ट्रवादीचं तिथे ताकद नाही. ह्या लोकांच्या मनात ताकदच नाही. त्याला तिथे असावे जातीचे एरे गाबळाचं काम नाही. हे मी नम्रपणे जाहीरपणे 100 वेळा बोलतोय. अधिकाऱ्यांच्यावरती तसं संताजी धनाजी दिसत घोड्यानं पाण्यामध्ये, तसं अधिकाऱ्यांना पुढारी दिसला पाहिजे. ते फक्त तुम्ही जर पारदर्शक असाल तरच ते होऊ शकतं, आणि ते होणे नाही. हे सगळ्यांना जाहीर सांगतो, सगळ्या पक्षाच्या लोकांना. खरंच शहरातील ती खुवी आहे, ती सगळ्यांना शक्य नाही. ही तुकाराम सुर्वेनंतर ही उणीव आहे 30 वर्षाची. मी नव्याण्णवला ठीक आहे, मला नाही जमलं ते. कारण हे बघा, लक्षात ठेवा, आमचे कैलासवासी मही पाटील वारले, रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस काँग्रेसचे, 35-40 वर्ष राजकारणामध्ये काम करणारे महादेव वसंतराव. शेवटी बघा, 48 तासामध्ये सुरेश भाऊ काय करेल याचा भरोसा नाही. तो प्लॅनर आहे, राजकारणातला अभ्यासू माणूस आहे. चांगल्या भावनेचा बोलतोय मी, वाईट भावनेचा बोलत नाही. ते असा डाव टाकतील आणि तुला पलटी करतील. शेवटी ते अनुभव आहेत. आम्ही नवीन कार्यकर्ता, काही अक्कल नाही राजकारणातली तशी. समाजकारणाचं कडू असलेलं बाळांनी घेतलं तेवढंच, हिंमत फक्त. पैसे नाहीत. त्यावेळेला त्याच्यावर राम ठाकूर होते, आमचे ठाकूर आज जे आमचे नेते आहेत, ते तेव्हा लोकसभेला होते. आणि ते दोघांच्या मध्ये विजय झाला, ते विजय होऊ शकत नाही. आणि माझ्या कर्जदारांना धन्यवाद द्यायचे आहेत मला खरं, तर त्यावेळेस सुद्धा कर्जतकरांनी माझ्या तागडीमध्ये जास्त मतदान केले. 2004ला संतोषवर जास्त मतदान केले. कर्जतकरांचे उपकार आहेत माझ्यावरती, ते न पिटणार आहेत. तर त्यांनी मला सामान्य कार्यकर्त्याला 2000 जास्त मत दिली त्यांच्यापेक्षा. ते पाहिजे जातीचे असं उक्ती सांगून वसंत भोईरांनी एक वेगळ्याच दिशेला हे चर्चा नेली. त्यांनी असंही सांगितलं की हे शहर पारदर्शक पद्धतीने चाललं पाहिजे, विकासाची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे. 99 साली विधानसभा लढलेले वसंत भोईर 2019मध्ये जर पक्षाने संधी दिली किंवा पक्षाच्या चौकटीत तर ते बसले, त्यांना जर पक्षाने जर दिली संधी तर ते आव्हान सुद्धा पेलण्यामध्ये सज्ज झालेले आहेत. एक अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व, त्यांचं सगळं, त्यांनी कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची जडणघडण, अत्यंत कमी कालावधीमध्ये वसंत भोईर हे व्यक्तिमत्व उलगडण्याचा आपण प्रयत्न केलात. वसंतराव सुद्धा आजच्या स्टुडिओमध्ये चर्चेत सहभागी झाले, मी त्यांचा तर आभार मानेल. पण ह्या सगळ्या अशा चर्चांसाठी तुम्ही पाहत राहा रायगड माझा. आपण अशाच वेगवेगळ्या लोकांना, व्यक्तिमत्वांना ह्या कार्यक्रमात भेटत राहू. तुम्ही पाहत राहा थेट भेट, आणि रायगड माझ्याच्या वेबसाईटला, सोशल साईटला आपण जरूर भेट द्या. मी वसंतरावांना मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार.